उन्हाळ्यातील वाळवणाची लगबग चालू आहे। आज आपण बनवूया एकदम हटके रेसिपी। तोतापुरी कडक कडक हिरव्यागार कैऱ्या आणल्या, स्वच्छ धुवून पुसून घेतल्या, त्याची साल काढून घेतली आणि त्या आता जाड किसणीवर आपण याचा किस करून घेऊया। तोतापुरी कैऱ्या ह्या कमी आंबट असतात आणि जरा गोडसर असतात, म्हणून आपण ह्याच कैऱ्या घेतलेल्या आहेत। तिखट सांडगे बनवण्यासाठी या किसामध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ, थोडंसं काळं मीठ, थोडासा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा तिखट, शेवची पूड घातली आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा हिंग आणि पाव चमचा काळे मिरे पूड आपण घातली आहे। कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये आपण 3-4 चमचे तीळ सुद्धा घालू शकतो। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच घाला। आता हे मिक्स केल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं, तर आपण पाणी ॲब्सॉर्ब करण्यासाठी यामध्ये एक मोठी वाटी मी पोहे घातलेले आहेत। तर हे पोहे मी पातळ पोहे घेतलेले आहेत, जाड पोहे असले तरीही चालतात। हे छान मिक्स करून एकदम एकजीव आपल्याला करून घ्यायचे आहेत। चव घेऊन तिखट मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं। यात पाणी मुळीच घालायचं नाही आणि याचे आता आपण छोटे छोटे सांडगे बनवून घेऊया। आमच्याकडे गच्चीवर कबूतर खूप त्रास देतात आणि काहीच पदार्थ नीट ठेवत नाही, यासाठी हे स्पेशल पापड ड्राइंग क्लॉथ किंवा प्लास्टिक क्लॉथ मी ॲमेझॉनवरून मागवलेला आहे। 3 दिवस हे करोडे छान कडकडीत वाळवून घेतले। हे करोडे सहजच ताटापासून वेगळे होतात। आता या करोड्यांना खायचं कसं? हे आंबटवाले जर असले तर आपण नुसते सुद्धा खाऊ शकतो आणि कडकडीत सुकवून जर घेतले तर आपण यांना तेलात तळू सुद्धा शकतो। तेल गरम करायचं आणि अगदी कमी आचेवर हे तळायचे। जास्त आचेवर तळले तर हे पटकन लाल होतात। खिचडीसोबत किंवा एरवीसुद्धा हे सांडगे छान लागतात। असे हे कैरीचे क्रंची सांडगे तयार झाले आहेत। तुम्हीसुद्धा करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।